मरीन ड्राईव्हच्या समुद्रात काही वेळापूर्वी 2 युवक पडले, त्यातल्या एकाला वाचवण्यात यश आलंय तर एकाचा शोध अद्याप सुरू आहे। समुद्राला जुधाण आहे, समुद्राच्या जवळ जाऊ नका, पाण्यापासून दूर राहा असं आवाहन आज सकाळपासून झी मीडिया वारंवार करते। मात्र तरीही मरीन ड्राईव्हवर लाटा पाहण्यासाठी पर्यटकांनी तोबा गर्दी केली आहे। त्यातच आता ही दुर्घटना घडली आहे, त्यामुळे हळहळ व्यक्त होते आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शहाणे असतील, जे सजग असतील, ज्यांचे नातेवाईक हे किनाऱ्यावर असतील, त्यांना आपण कृपया करून हा संदेश पोचवा की समुद्राच्या जवळ आपण जाऊ नका। समुद्राला ओढ आहे। एक जन नीचे गिर गया, मतलब खींचा गया पानी से। उसके बाद में दूसरा नीचे गया, बाद में दूसरे को हम देखते रह गए कि वो नीचे वाला जो था वो अंदर आता था, वापस बाहर जाता था, अंदर आता था, वापस बाहर जाता था। एक कुछ 5 मिनट के बाद में वो गायब हो गया। रह गया था ये बीचे जो किनारे पे रह गया था, तो टेट्रापोड के बीच में फंसता था और वापस निकला जाता था, वापस अंदर जाता था, वापस टेट्रापोड के। फिर आखिर में हम लोग सब औरतों को या लेडी को अपील किया, लड़कियों को, और ओढ़नी वगैरह निकाल के वो बांध के, कुछ हम लोग 15-20 जन ने ओढ़नी नीचे डाल के उसको ऊपर खींच लिया। बाद में ऐसे पता चला कि वो जो नीचे जो बह के गया वो उसका भाई था। आपण ही प्रत्यक्षदर्शीची प्रतिक्रिया ऐकली आहे। समुद्राचा आणि पाण्याचा खेळ किती जीवघेणा आणि भयानक असतो हे आपण नक्कीच ऐकलं असेल सर्व प्रेक्षकांनी की या ठिकाणी किनाऱ्यावर त्या खडकांच्या आसपास, किनाऱ्याच्या आसपास मृत्यू कसा एकमेकाशी पाण्याबरोबर खेळ चालला होता, हे सगळं अत्यंत भयानक असंच आहे। सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे, पाण्याचा खेळ हा कुणीही जवळ जाऊन पाहण्याच्या मोहात पडू नका। पाण्याला ओढ आहे, पाणी माणसांना आत खेचतंय, पण त्याच्या निमित्तानं होत असलेली जी फरफट आहे ती अतिशय भयानक आहे। पुन्हा एकदा एक सजग माध्यम म्हणून झी 24 तास समस्त मुंबईकरांना आवाहन करते, कृपया सुट्टीचा दिवस असला तरी आपण दुरूनच हा सगळा आनंद घ्या। आमच्या प्रतिनिधी कविता शर्मा आपल्या सोबत आहेत। कविता, आपण पाहिला आत्ताच एक मरीन ड्राईव्हला अशा प्रकारचं वाईट अशी घटना घडली आहे, तरी लोक शहाणे झाले आहेत का, काय सांगाल? नक्कीच नाही झाले, कारण आपण ते दृश्य दाखवत होतो कसे प्रकारे लोक, तो इन्सिडेंट झाला त्यावेळीही लोक त्या कट्ट्यावर उभे होते आणि उंच उंच लाट येत होती। 2 भाऊ होते, 2 मुले होते, ज्यामध्ये पहिला लाटाने वाहून गेला, त्याला वाचवण्यासाठी दुसरा पाण्यामध्ये गेला आणि तो नेमका बुडून गेला आहे। आणि पोलीस पण लोकांना हेच आवाहन करत होती की पाण्यापासून थोडा लांब राहा, दूर राहा। झी मीडिया ही सकाळपासून हा आवाहन करतोय की ते मुंबईचा चौपाटी आहे त्यांच्याकडे तुम्ही जा, पण थोडा लांब राहा। पण लोकांमध्ये असं काही दिसून येत नाही, म्हणूनच आता पोलिसांनी थोडी सक्ती इकडे दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, आपण असं सांगू शकतो। आपण चित्रामध्ये पण दाखवते लोकांना, बघा कसे पोलीस कर्मी आहे ते लोकांना सांगतात की जवळपास येऊ नका, कसलीही अप्रिय घटना घडू शकते, त्यापासून तुम्हा लोकांना सावध राहायचं आहे। नक्कीच दुर्दैवानं आज अशी परिस्थिती असला की जो शहाणा मुंबईकर आहे तो शहाणा मुंबईकर या पाण्याच्या मोहात का पडतोय, मनुष्य धर्म असेल म्हणून की काय? कविता, जो दुसरा या ठिकाणी व्यक्ती होती त्याची शोध सुरू आहे, तो सापडलाय का? या संदर्भात काय बातमी मिळतेय का? आतापर्यंत तो सापडला नाहीये, कारण इकडे रेस्क्यू ऑपरेशन जोपर्यंत इकडे टीम पोहोचली तोपर्यंत जो दुसरा मुलगा होता तो वाहून गेलेला। आणि हे नेमकं दृश्य लोकांनी इकडे आपल्या डोळ्यांसमोर बघितलं असून सुद्धा लोक पाठी येण्याचा प्रयत्न करत नव्हते। आणि हे त्यामधूनच 1-2 लोकांनी इकडे बायका होते त्यांचे ओढण्या घेऊन किंवा जॅकेट घेऊन त्याला बांधून एका मुलाला वाचवलंय आणि त्याला आता पोलीस घेऊन गेली आहे। त्याला जीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुद्धा चालू आहे। पण नेमकी ही एक दुर्दैवी घटना आहे। लोकांना आम्ही सकाळपासून हे सांगतोय, आवाहन करतोय की समुद्राच्या लाट खूप उंच येत आहेत आणि त्याप्रमाणे तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो। इकडे पोस्टर सुद्धा लावले गेलेत, पण लोकांमध्ये ही जागरूकता आतापर्यंत दिसायला येत नाहीये। नक्कीच ही जागरूकता कुठेही दिसत नाही। ज्या पद्धतीने तुमच्या मागची दृश्य होती त्यामधनं एक गोष्ट जाणवत होते की मुंबई पोलीस हातापाया जोडून प्रत्येकाला विनंती करतायत की कृपया किनाऱ्यावर जाऊ नका। मात्र पोलिसांना, मुंबईच्या सुरक्षा रक्षकांना कोणी जुमानत नाहीये, स्वतःचं म्हणणं खरं करते आणि नंतर मात्र सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उभा करायचा हा कुठला आला शहाजोगपणा? हाही प्रश्न मुंबईकरांना आज स्वतःला अंतर्मुख होऊन विचारला पाहिजे। पुन्हा एकदा विनंती की सर्वांनी पाण्यापासून दूर राहा। लाटेचा, पाण्याचा आणि समुद्राचा कोणालाही भरोसा देत नाही, या गोष्टीकडे भान ठेवा। धन्यवाद कविता, या सगळ्या माहितीबद्दल। आमच्या प्रतिनिधी कविता शर्मा आपल्या सोबत होत्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।